नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण CTET या परीक्षेचं जे काही ऑगस्ट महिन्यामध्ये झालेला पेपर आहे, तर पेपर 1 आणि A सेट असणाऱ्या त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे. आणि ज्यांनी भाषा दुसरी त्या ठिकाणी निवडलेली आहे, तर दुसरी भाषा मराठी निवडलेली असेल तर त्याची जी काही प्रश्न उत्तरे आहे ते आपण त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तर ते मराठी भाषा आणि आकलन आणि व्याकरणवर आधारित ते 15 प्रश्न असणार आहेत. या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न आणि उर्वरित जे काही अध्यापनशास्त्रावरील 15 प्रश्न असतील तर ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना देखील याचा फायदा होईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी गद्य उतारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक 121 ते 127साठी. तो आपण पॅरेग्राफ त्या ठिकाणी गद्य उतारा वाचून त्याचे उत्तरे देणार आहोत. तर या ठिकाणी पॅरेग्राफ तुम्ही बघू शकता आणि त्यावर आधारित प्रश्न देखील आपण बघणार आहोत. तर आता या ठिकाणी मी पॅरेग्राफ काही वाचत नाही, कारण वाचल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा त्या ठिकाणी होईल. त्यामुळे मी डायरेक्टली या ठिकाणी प्रश्नोत्तरे घेत आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ वाचायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओला त्या ठिकाणी पॉज करून बघू शकता की पॅरेग्राफ कशा प्रकारे त्या ठिकाणी आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, भारतात लोकमाता म्हणून नदीचा गौरव करण्याचा धारणेमागे कोणती भावना आहे, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर नेमकं कशा प्रकारे किंवा कोणती धारणा आहे किंवा नदीला लोकमाता का म्हणतात, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी दिलेले बघा, जीवनाच्या बंधनातून केवळ परमेश्वर किंवा नदीच मोक्ष देऊ शकते, अशी खास करून भारतीयांची धारणा असल्याने आपण जीवनदायी असलेल्या नदीलाही मातृत्व प्रदान केले आहे. कृतज्ञतेच्या कल्पनेतून नद्यांना मातेचा सन्मान देण्यात आला आहे. या ठिकाणी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन आहे आपल्याला संस्कृती, कृतज्ञता, कृतज्ञता आणि मोक्ष. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कृतज्ञता. पुढचा प्रश्न बघूया. शहर आणि नदी शब्दजोड्यांपैकी चुकीची शब्दजोडी शोधा. तर या ठिकाणी काही शहरांची नावे दिलेली आहेत आणि त्या जे काही शहर ज्या नद्यांच्या काठी वसलेले आहेत तर त्या नद्यांची देखील नावे दिलेली आहे, परंतु चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. चुकीची, यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, घाई करायची नाही. तर चुकीची कोणती आहे, तर अहमदाबाद आणि साबरमती ही योग्य जोडी आहे. कोटा आणि चंबल ही देखील योग्य जोडी आहे. लखनौ आणि गोमती ही देखील योग्य आहे, परंतु पटना आणि शरयू ही जोडी योग्य नाही. या ठिकाणी आपण पॅरेग्राफमध्ये बघू शकता, तिथे दिलेली आहे, आपण इथे सुद्धा बघू शकता. बघा, या ठिकाणी शरयू आणि अयोध्या या ठिकाणी दिलेले आहे आणि इथं ऑप्शनमध्ये आहे आपल्याला शरयू आणि पटना आणि शरयू, म्हणून ही जोडी त्या ठिकाणी चुकीची आहे. बाकीच्या ज्या काही जोड्या आहेत त्या दिलेल्या आहे, साबरमती, अहमदाबाद. यानंतर दुसरी आहे, दुसरी नदी आहे या ठिकाणी कोटा, दुसरी नदी आहे चंबल कोटा. तर या ठिकाणी आहे चंबल कोटा, पण या ठिकाणी योग्य उत्तर आहे लखनौ गोमती. या देखील लखनौ आणि गोमती तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, गोमती लखनौ, म्हणजे हे सर्व बरोबर आहे. परंतु जी काही शेवटची आहे पटना शरयू ही जोडी चुकीची आहे आणि आपल्याला देखील चुकीची जोडीच ओळखायची आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येत आहे पटना शरयू, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 123 नंबरचा प्रश्न आहे, 2 घटक परस्पर पूरक असणे म्हणजे काय? 2 घटक परस्पर पूरक असणे म्हणजे काय? एकमेकांशिवाय अस्तित्वच नसणे, एकमेकांच्या विरोधात असणे, एकमेकांच्या दृष्टिक्षेपात नसणे की एकमेकांशिवाय जगता येणे. 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. यासाठी पण आपण पॅरेग्राफ त्या ठिकाणी बघू शकतो. या उतार्यामध्येच त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला भेटणार आहे. पहिल्या ओळीमध्ये मानवी जीवन व नदी याचा फार जवळचा संबंध आहे, किंबहुना दोन्ही परस्पर पूरकच आहे. तर या ठिकाणी दोन्ही परस्पर पूरक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी एकमेकांशिवाय
अस्तित्वच नसणे म्हणजे एकमेकांशिवाय जर नदी आणि या ठिकाणी दिलं आपलं जीवन हे एकमेकांना पूरक आहे म्हणजे एकमेकांशिवाय त्याचं अस्तित्व नाही असं या ठिकाणी व्यक्त होते. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? आता या ठिकाणी भाववाचक नाम आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं आहे शरयू, हे देखील नदीचे नाव आहे म्हणजेच हे काय आहे तर विशेष नाम आहे. कोणतं नाम आहे? विशेष नाम. यानंतर पुढचं आहे मातृत्व. तर मातृत्व हे भाववाचक नाम आहे. मातृत्व हे कोणतं नाव आहे? भाववाचक. यानंतर कश्यपी एक नदीचं नाव आहे आणि कावेरी हे देखील एका नदीचं त्या ठिकाणी नाव आहे. म्हणून शरयू, कश्यपी आणि कावेरी हे विशेष नाम आहे आणि जे काही राहिलेलं ऑप्शन आहे आपलं ते म्हणजे मातृत्व हे आहे भाववाचक नाम. म्हणजे आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे. मातृत्व हे भाववाचक नाम आहे. व्याकरणावर आधारित हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. गोदावरी व्यतिरिक्त कोणत्या नदीचा उगम महाराष्ट्रातून होतो? तर गोदावरी व्यतिरिक्त म्हणजे गोदावरी नदीचा तर महाराष्ट्रात होतोच उगम, परंतु या व्यतिरिक्त या 4 पर्यायापैकी कोणती अशी नदी आहे की जिचा उगम महाराष्ट्रातून झालेला आहे किंवा होतो? तर या ठिकाणी आपल्याला पर्याय आहे दारणा, महानदी, सतलुज आणि साबरमती. तर चला बघूया आपण या गद्य उतारामध्ये की याचं उत्तर नेमकं काय आहे. इथे बघा, गिरणा नदी उत्तर महाराष्ट्र तर वैतरणा नदी कोकण विभागातील मुंबई असं महाराष्ट्रातील जवळपास 60% भागास पाणी पुरवठा करते. त्याचप्रकारे त्यामुळे नाशिकमधून बऱ्याचसा भागास पाणी पुरवठा या नद्यांद्वारे होतो. त्यामुळे नाशिकमधून जाणाऱ्या पाण्यावर बराचसा महाराष्ट्र अवलंबून आहे. गोदावरीशिवाय कश्यपी आणि दारणा या नद्यांचे उगमस्थाने देखील नाशिक जिल्ह्यात आहे. काय आहे आपलं उत्तर? कश्यपी आणि दारणा या 2 नद्या गोदावरी व्यतिरिक्त महाराष्ट्रात यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये यांचं उगमस्थान आहे. कश्यपी आणि दारणा लक्षात ठेवा. आपल्याला पर्याय काय विचारलेले आहे, प्रश्न कोणता आणि पर्याय कोणते? तर या ठिकाणी कश्यपी आणि दारणा विचारलेले आहे. जे गोदावरी व्यतिरिक्त तर या ठिकाणी आहे दारणा हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर चला या ठिकाणी हा प्रश्न आपला सुटलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढील विधानांपैकी चुकीचे विधान शोधा. महाराष्ट्राला 60% पाणी नद्यातून मिळते. जगातील अनेक मोठी शहरे नदीकाठीच वसलेली आहे. नाशिक जिल्ह्याला समृद्ध परंपरा लाभली आहे. आणि शेवटचा आहे गोदावरी नदी उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापते. चला तर आपल्याला या ठिकाणी आता चुकीचे विधान शोधायचे आहे. पहिलं विधान एक विधान आपण घेऊ. महाराष्ट्राला 60% पाणी नद्यातून मिळते. तर हे विधान चुकीचं नाही. इथे दिलेलं आहे बघा, महाराष्ट्रातील जवळपास 60% भागास पाणी पुरवठा या नद्यांद्वारे होतो म्हणून हे विधान बरोबर आहे, चुकीचं नाही. दुसरं विधान आहे जगातील अनेक मोठी शहरे नदीकाठीच बसलेली आहे. त्या ठिकाणी दुसरं ऑप्शन बघा. पहिलं तर या ठिकाणी कारण आपल्या या ठिकाणी चुकीचं विधान शोधायचं आहे म्हणून हे विधान बरोबर आहे. दुसरं पण आता शोधू आपण. दुसरं विधान आहे जगातील अनेक मोठे शहरे नदीकाठीच बसलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघूया, जगातील अनेक मोठी शहरे नदीकाठीच वसलेली आहे म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. 2 आपण वाक्य शोधलेली आहे. दोन्ही वाक्य या ठिकाणी आपले बरोबर आहे. तिसरं आहे नाशिक जिल्ह्याला समृद्ध परंपरा लाभली आहे. तर बघा, नाशिक जिल्ह्याला तुम्ही जर पॅराग्राफ या ठिकाणी व्यवस्थित रीड केला म्हणजेच वाचला तर आपल्याला या ठिकाणी उत्तर देखील सापडेल. 4 ते 3 नद्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो जिल्हा नक्कीच त्या ठिकाणी समृद्ध असणार आहे म्हणून हे विधान देखील त्या ठिकाणी बरोबर आहे. तुम्ही या गद्य उत्तरामध्ये देखील बघू शकता आणि आहे देखील. ते बघा, नाशिक जिल्ह्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे म्हणजे तिसरं विधान देखील बरोबर आहे. आणि या ठिकाणी चौथं विधान आहे गोदावरी नदी उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापते. तर हे विधान चुकीचं आहे कारण गोदावरी नदी ही त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इथे दिलेले मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग व्यापते. हे विधान त्या ठिकाणी बरोबर आहे, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. परंतु आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले आहे उत्तर महाराष्ट्राचा भाग म्हणून हे विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे. आपल्याला योग्य उत्तर सापडलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. चला तर पुढचा प्रश्न बघूया. जगातील मोठी शहरे नदीकाठी वसलेली आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता आहे? अधोरेखित म्हणजेच काय तर अंडरलाईन केलेला. तर या ठिकाणी मोठी या शब्दाखाली त्या ठिकाणी अंडरलाईन अधोरेखित केलेला आहे.
तर हा सामासिक शब्द आहे का, समास आहे का, तर नाही. सकर्मक क्रियापद आहे का, तर नाही. विशेष नाम आहे का, तर मोठी मोठी शहरे. तर शहरे हे विशेष्य आहे आणि मोठी ही काय आहे, तर विशेषण आहे. मोठी शहरे, शहरे विशेष आणि मोठी हा शब्द विशेषण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. तर एक गद्य उतारा या ठिकाणी आपण बघितलेला आहे. दुसरा देखील एक गद्य उतारा या ठिकाणी दिलेला आहे. तर यामध्ये तुम्ही बघा, जर पहिली भाषा मराठी निवडली असेल तर एक गद्य उतारा होता आणि एक कविता होती. परंतु यामध्ये जर दुसरी भाषा मराठी निवडलेली असेल तर या ठिकाणी दोन्ही गद्य उतारा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे हा गद्य उतारा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता. नंतर प्रश्न बघूया. शेवटचा पॅरेग्राफ आहे ते. प्रश्नाला सुरुवात करूया. या ठिकाणी या उतार्यावर पहिला आधारित प्रश्न आहे. झाडांतून बाहेर पडणाऱ्या उपकारक रासायनिक लहरींच्या वैशिष्ट्यापैकी चुकीचा पर्याय शोधा. या ठिकाणी पण चुकीचा पर्याय दिलेला आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की प्रश्न काळजीपूर्वक वाचा. या ठिकाणी चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे विषाणूरोधक. झाडातून बाहेर पडणाऱ्या उपकारक म्हणजे उपायकारक रासायनिक लहरींच्या वैशिष्ट्यापैकी चुकीचा पर्याय. तर विषाणूरोधक आहे, जीवाणूरोधक देखील आहे आणि बुरशीरोधक देखील आहे. तर झाडातून बाहेर पडणाऱ्या या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहे. परंतु पर्जन्यरोधक म्हणजेच पाऊस यायला थांबवायचं कार्य हे झाड करत नाही. उलट झाडे आपल्या उपयोगासाठी आहे, पाऊस पडण्यासाठी मदत करते. म्हणून पर्जन्यरोधक हा त्या ठिकाणी पर्याय चुकीचा आहे. म्हणजेच आपलं उत्तर आपल्याला सापडलेलं आहे पर्याय क्रमांक 4. आणि वृक्षराजे या ठिकाणी आपल्याला पॅरेग्राफ बघावा लागेल, उतारा शोधावा लागेल. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडेल. जपानमधील संशोधकांनी वनस्नान असं नाव दिलेल्या कल्पनेचा दीर्घकाळ अभ्यास केला आहे. वनस्नान या ठिकाणी उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 वनस्नान. पुढचा प्रश्न बघूया. झाडे जमिनीतील पाणी आणि क्षार शोषतात या वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. तर या ठिकाणी आता आणि हा जो शब्द आहे तर तो अधोरेखित केलेला आहे, म्हणजेच अंडरलाईन केलेला आहे आणि त्याची जात ओळखायची आहे. तर ते अव्यय आहे का, सर्वनाम आहे का, विशेष नाम आहे किंवा क्रियापद आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर ते आहे आणि म्हणजे आहे समुच्चयबोधक अव्यय. ठीक आहे. त्या ठिकाणी दोन वाक्य जोडताना ज्या अव्ययाचा वापर केला जातो किंवा ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला समुच्चयबोधक अव्यय असे म्हणतात, हे आपल्याला माहीत असेल. तर या ठिकाणी झाडे जमिनीत पाणी आणि या ठिकाणी दोन वाक्य किंवा दोन घटक त्या ठिकाणी जोडण्याचं कार्य हे आणि शब्द करतोय, म्हणून ते अव्यय आहे. पुढील प्रश्न आहे. झाडांकडून होणाऱ्या कृतींपैकी न होणारी कृती कोणती. न होणारी मी परत त्या ठिकाणी सांगत असतो की प्रश्न काळजीपूर्वक वाचा. तर या ठिकाणी एक नकारात्मक प्रश्न आहे. न होणारी कृती आपल्याला ओळखायची आहे. आपल्याला जर आपण प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला खूप सोपं वाटतो आणि आपण त्या ठिकाणी कोणत्याही एका पर्यायाला पटकन त्या ठिकाणी टिक करतो किंवा सिलेक्ट करतो किंवा सर्कल त्या ठिकाणी आपण करून देतो आणि नंतर आपल्याला कळतं की आपलं उत्तर चुकलेलं आहे. त्यामुळे घाई करू नका. झाडांकडून होणाऱ्या कृतीपैकी न होणारी कृती आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर पहिला पर्याय त्या ठिकाणी आहे पर्जन्यवृष्टीला सहाय्यता करणे, जमिनीची धूप वेगवान करणे, जमिनीतील पाणी आणि क्षार शोषणे आणि जलशुद्धी करणे. यापैकी आपल्याला या ठिकाणी न होणारी कृती कोणती आहे, तर ती आहे जमिनीची धूप वेगवान करणे. जमिनीची धूप थांबवण्याचं कार्य त्या ठिकाणी झाड करीत असते, म्हणून त्या ठिकाणी जमिनीची धूप वेगवान करू शकत नाही किंवा न होणारी कृती आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपला योग्य आहे. पुढील प्रश्न आहे. वरील उतार्यात दुवा हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे. तर दुवा हा शब्द म्हणजेच काय, तर परस्परांना जोडणारा घटक. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. सोपा प्रश्न आहे म्हणून मी त्या ठिकाणी डायरेक्टली जास्त स्पष्टीकरण न देता डायरेक्ट उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. पुढचा प्रश्न आहे. पुढील पर्यायापैकी अकर्मक क्रियापदाचा पर्याय शोधा. तर या ठिकाणी अकर्मक म्हणजेच व्याकरणाचा भाग दिलेला आहे. तर या ठिकाणी अकर्मक कशाला म्हणतात, सकर्मक कशाला म्हणतात ही गोष्ट समजणे गरजेचं आहे, तरच आपण उत्तर शोधू शकू. तर अकर्मक म्हणजेच काय, तर ज्या वाक्यामध्ये कर्म नाही, कर्म म्हणजेच कर्म जर नसेल तर त्याला अकर्मक, आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असेल तर त्याला क्रियापद. आता कर्म कसं शोधणार शॉर्टमध्ये सांगतो. कर्म या ठिकाणी काय हा प्रश्न लावून काय किंवा कोण, काय किंवा कोण हा प्रश्न लावून त्या ठिकाणी आपण
कर्म त्या ठिकाणी शोधू शकतो. शक्यतो जास्तीत जास्त काय हा प्रश्न लावूनच आपण या ठिकाणी कर्म शोधू शकतो. उदाहरणार्थ बघा, जर प्रश्न त्या वाक्याला केला, कारण त्यासाठी खूप वेगवेगळे नियम आहे, परंतु जास्त नियम न सांगता तुम्हाला लवकर कर्म ओळखतील याविषयी सांगतो. झाडे काय शुद्ध करतात? तर या ठिकाणी पाणी हा शब्द येईल किंवा पाणी हा शब्द त्या वाक्यामध्ये आपण ओळखतील किंवा त्याचं उत्तर सापडेल. म्हणजेच ह्या वाक्याला जर आपण प्रश्न लावला, काय झाडे काय शुद्ध करतात, तर पाणी हा शब्द येतो. म्हणजेच पाणी या ठिकाणी काय आहे, तर कर्म आहे. पाणी हा शब्द काय आहे, कर्म आहे. लक्ष द्या. त्यानंतर पुढचं आहे, स्वच्छ करण्याचे काम झाड करतात. तर स्वच्छ करण्याचे काय झाड करतात, तर या ठिकाणी काम किंवा काय करण्याचे काम झाड करतात, तर या ठिकाणी स्वच्छ हा पर्याय म्हणजेच कर्म येतो. त्यानंतर संशोधकांनी दीर्घकाळ अभ्यास केला आहे. काय केला आहे, तर अभ्यास केला आहे. या ठिकाणी आपल्याला कर्म सापडत आहे. कर्म सापडल्यानंतर म्हणून हे काय वाक्य, तिन्ही वाक्य काय आहे, तर सकर्मक वाक्य आहे. सकर्मक. आणि या ठिकाणी जे वाक्य राहिलेलं आहे शेवटचं ते बघूया आपण. शेवटचं वाक्य आहे झाड पडले. आता झाड पडले या वाक्यामध्ये तुम्हाला जर शोधायचं असेल कर्म, तर बघा झाड काय आहे या ठिकाणी, कर्ता, बरोबर, आणि पडले काय आहे, क्रिया. कर्ता आणि क्रिया या ठिकाणी कर्म आहे का, कर्म तुम्हाला कुठेही आढळत नाही. म्हणून ज्या ठिकाणी कर्म आढळत नाही त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य आहे. झाड पडले, पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, झाडांना कोणत्या घटकांचा उपयोग होतो? सेंद्रिय कचरा, सूक्ष्म जंतू, नैसर्गिक पेशी, जमिनीची धूप. तर या ठिकाणी झाडांना सूक्ष्म जंतू याचा उपयोग होतो. तुम्ही गद्य उत्तरामध्ये त्याचं उत्तर शोधू शकता. अतिशय सोपा त्या ठिकाणी प्रश्न आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, म्हणजेच या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे, कारण या पेपरवर यानंतर देखील एक दुसरा व्हिडिओ येईल. त्या व्हिडिओवर तुम्ही बघू शकता पुढील 15 प्रश्न. परंतु सध्या जे आहे, एका पॅरेग्राफमध्ये दिलेले हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी एका पॅरेग्राफमध्ये किंवा दोन्ही पॅरेग्राफचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी